मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूर शहर गेल्या अनेक महिन्यांपासून विविध गुन्ह्यांच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे। याचं ताजं उदाहरण म्हणजे शहराच्या मध्यभागी झालेल्या गोळीबाराचं आहे। नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री सोशा कॅफेच्या मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। 28 वर्षीय अविनाश भुसारी यांच्यावर 4 अज्ञात हल्लेखोरांनी कॅफेजवळच गोळीबार केला। हे हल्लेखोर 2 मोपेडवर आले होते आणि त्यांनी अविनाशवर सलग 6 राऊंड फायर केले। यात हल्ल्यात अविनाशला 4 गोळ्या लागल्या। ही हत्या जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे। घटनेच्या रात्री सुमारे 1:30 वाजता अविनाश भुसारी कॅफे बंद करून बसले होते, तेव्हा अचानक त्यांच्यावर 6 राऊंड फायर करण्यात आले। त्या 4 गोळ्या त्यांना लागल्या आणि ते गंभीर जखमी झाले। घटनास्थळावरून त्यांना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली आहेत। पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवलं असून हत्या प्रकरणाची सखोल चौकशी देखील सुरू केली आहे। नेमकं पोलीस या प्रकरणावर काय म्हणाले आहेत? अद्याप तो याच्या कारणाचा छडा लागलेला नाही, पण जे मयत आहेत यांच्यात चुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वैमनस्य आहे जुनं। तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता। तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे। दरम्यान नागपूर शहरात घडलेली ही घटना मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।